दसऱ्याच्या दिवशी सुचिरभूत होऊन सर्वप्रथम पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. सर्वप्रथम घराचे दार स्वच्छ करून तिथे पांढऱ्या रंगाने रांगोळी काढावी. तसेच दाराला तोरण बांधावे. त्यानंतर उंबरठ्यावरती हळद कुंकवाने स्वस्तिक आखून घ्यावे. त्यापुढे पूजास्थळ हे स्वच्छ करून घ्यावे. तिथे पाट मांडून त्यावर लाल किंवा पिवळा कपडा घालून घ्यावा. पूजनासाठी पाटावर श्री महासरस्वती एका दगडी पाटीवर तिची प्रतिमा काढून घ्यावी. कारण असे सांगितले जाते की पहिले वाङ्मय हे दगडावर कोरले गेले होते व गायत्री मातीची पहिली प्रतिमा ही परशुरामाने पाषाणावरच काढली होती व धारिणीने ती रेखाटली होती. परशुराम हे महाविष्णूचा 6वा अवतार होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव हे धारिणी होते, जी आल्हादिनी आहे. धारिणी हा भूदेवी वरुणाची कन्या आहे. दगडी पाठीवरती प्रतिमा काढून झाल्यानंतर उदबत्ती, समया, दिवा हे लावून घ्यावे. देवीच्या नावाने खाली तांदळाची रास करून त्यावर कुंकू लावलेला कलश स्थापित करावा. त्याला आजूबाजूला आंब्याची पाने लावून मधोमध नारळ ठेवून घ्यावा. गणपतीचे पूजन करावे. जवळच सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती लाकडी पाट किंवा चौरंगावर ठेवून घ्यावी. बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी. देवीला सरस्वती चिन्हांवर आणि पुस्तकांवर हळद कुंकू वाहून घ्यावे. फुले अर्पित करावी. जवळच आपट्याची पाने ठेवावीत. त्यासमोर मुलांची अभ्यासाची पुस्तकं व इतर ज्ञानवर्धक पुस्तके ठेवावीत. फळांचा नैवेद्य दाखवावा. हळद कुंकू, अक्षता, फुलं देवी सरस्वतीला अर्पण करावे. ज्ञानरूपी महासागर असलेली देवी सरस्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून देवी सरस्वतीची वंदना करावी. या दिवशी देवी सरस्वतीची विधिवत पूजा केल्यास विद्या आणि ज्ञान स्वरूपात आशीर्वाद मिळतो. पूजेत पुस्तक, वाद्ययंत्र किंवा एखादी कलात्मक वस्तू अवश्य ठेवावी. हिंदू पुराणानुसार या दिवशी सरस्वती स्तोत्राचा जर पाठ केला तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. सरस्वती ही विद्या, बुद्धी, ज्ञान, शास्त्र आणि वाणीची देवी आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी आदिशक्तीने देवाच्या इच्छेनुसार स्वतःला 5 भागात विभागले. भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या भागातून ती राधा, पात्रा, सावित्री, दुर्गा आणि सरस्वती म्हणून दिसली. त्यावेळी कृष्णाच्या गळ्यातून उद्भवलेल्या देवीचे नाव सरस्वती झाले. त्यांना इतर नावे आहेत. त्यापैकी वाक, वाणी, गिरा, भाषा, शारदा, श्रीश्वरी, वागीश्वरी, ब्राह्मी, गौ, सोमलता, वाग्देवी व वाग्देवता इत्यादी अधिक प्रसिद्ध आहेत. ही देवी गुणांची दात्री आणि सर्व देवतांची रक्षक आहे. विश्वाची निर्मिती ही वाग्देवीचे कार्य आहे. ती संपूर्ण जगाची निर्माती आणि अधिरक्षक आहे. वाग्देवीला संतुष्ट केल्यावर माणसाला जगातील सर्व सुखांचा अनुभव येतो. तिच्या कृपेने माणूस ज्ञानी, वैज्ञानिक, गुणवंत होतो. म्हणूनच विद्येला धनांमध्ये प्रमुख संपत्ती म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी शक्य तितकी सांगीतिक पूजा करावी. भगवतीला गंध, पुष्प, मिष्टान्न इत्यादींचे अर्पण करावे. पुस्तक आणि लेखणीतून देवी सरस्वतीचे स्थान मानले जाते. म्हणूनच त्याची पूजा केली जाते. भगवती सरस्वतीची उत्पत्ती ही सत्वगुणात आहे. त्याची उपासना आणि पूजा करताना बहुतेक वेळा ते साहित्य हे पांढऱ्या रंगाचे असते. जसे दूध, दही, पांढऱ्या तिळाचा लाडू, ऊस, उसाचा रस, गूळ, मध, पांढरे चंदन, पांढरे फूल, पांढरे वस्त्र, पांढरा दागिना, खव्याची मिठाई, मुळा, साखर, अक्षता, पांढरे मोदक किंवा नारळाचे पाणी, श्रीफळ, पांढरी फळे इत्यादी. हळद कुंकू, अक्षता, फुलं देवी सरस्वतीला अर्पण करावे आणि पुढील सरस्वती स्तोत्राचे पठण करावे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता,
या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा, शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनीं, वीणापुस्तकधारिणीं भयददां जाड्यान्धकारापहां, हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदाम्. दसरा किंवा विजयादशमी हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. दसरा हा सण रावणाचा वध केल्यामुळे साजरा केला जातो ही माहिती बहुतेकांना आहे. पण याच सोबत हा सण इतर कारणांसाठी देखील साजरा केला जातो आणि त्याच्या अनेक पौराणिक कथा या प्रचलित आहेत. हा दिवस अधर्मावर ज्ञानाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामाने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत मा दुर्गेची पूजा केली. त्यानंतर त्याने 10व्या दिवशी रावणाचा वध केला. यासाठी दरवर्षी विजयादशमी हा सण साजरा केला जातो. आणखीन एका आख्यायिकेनुसार महिषासूर आणि मा दुर्गा यांच्यातील युद्ध संपूर्ण 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी महिषासुराचा तिने वध केला. म्हणून देखील अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो. कारण मा दुर्गेने असत्यावर सत्याचा विजय साजरा केला. एका पौराणिक कथेनुसार पांडवांना जो वनवास सुरू झाला होता तो याच दिवशी संपला आणि त्यांनी शक्तीची पूजा करून पुन्हा शमी वृक्षात ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली आणि कौरवांवर विजय मिळवला. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन हे दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. या दिवसाला सरस्वती पूजा असे देखील म्हणतात. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. हिंदू धर्मात सरस्वती पूजनाच्या दिवशी मुलांचे शिक्षण किंवा अक्षर ज्ञान सुरू करण्याची परंपरा आहे. या दिवशी मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. सरस्वती देवीला विद्येची आराध्य दैवत मानले जाते. साहित्यिक ग्रंथकार आपल्या ग्रंथांची पूजा करतात. ज्या गोष्टींपासून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्व गोष्टींची पूजा ही या दिवशी केली जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जाऊन शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची परंपरा आहे. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची प्रार्थना करून मला विजयी कर असे सांगितले जाते. यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायची अशी ही प्रथा असते. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाला एक वेगळंच महत्त्व आहे. महिषासूर मर्दिनी दुर्गा मातेने नवमीला महिषासूर दैत्याचा वध केला. या दैत्याचा पराभव करण्यासाठी सर्व देवतांनी आपली शस्त्र अस्त्र देवीला दिली. हे युद्ध 9 दिवस चाललं. नवमीच्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध करून युद्ध संपवलं. हा दिवस महानवमी म्हणून साजरा केला जातो आणि आयुध पूजेचा विधी सुद्धा केला जातो. देवीने वापरलेली सर्व शस्त्र आणि साधनांच्या सन्मानार्थ युद्ध संपवल्यानंतर सर्व शस्त्र साधनांची पूजा करून ती एकाच ठिकाणी ठेवली गेली. व्यावसायिक ठिकाणं आणि घरांमधील आयुध, शस्त्र, यंत्रसामग्री आणि इतर
अनेक वस्तूंचा सन्मान करण्याच्या भावनेने हा उत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडली असल्यास शेअर करायला, लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसवा मित्रांनो. धन्यवाद.